1 रुपयाचं पारितोषिक आलं. पार्टीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. क्षेत्र पंढरपूर भव्य पायी दिंडी सोहळा. या पायी दिंडी सोहळ्याचं प्रेरणास्थान हरिभक्त परायण वैकुंठवासी राऊत महाराज आणि या वारीतील सर्व वारकरी. खरं म्हणलं तर हे वारकरी म्हणजे एक संतांचंच रूप आहे. गेल्या 15 दिवसापासून ऊन वारा पाऊस या सर्व संकटाला तोंड देऊन आपल्या सर्वांचंच माहेर आहे, सर्वांच्याच माहेराला आले, पांडुरंगाच्या भेटीसाठी आले. आणि मगच महाराजांनी विषद केल्याप्रमाणे आता कुठली आशा राहिली नाही. आणि म्हणून या वारकरी संप्रदायाला आणि या वारकरी या पायी दिंडीत आलेल्या सर्व वारकऱ्यांना आमच्या पार्टीच्या वतीनं त्रिवार वंदन करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. महाराष्ट्र ही संतांची भूमी, वीरांची भूमी, पवित्र अशा नद्यांची भूमी. या महाराष्ट्र देशाचं एक सांगण्यास विशेष म्हणजे असं वारकरी संप्रदायाचं एक मोठं प्रस्थ. या वारकरी संप्रदायाची परंपरा कशी होती पहा. या वारकरी संप्रदायाच्या वास्तुरूपी देवालयाचा पाया जर कोणी बांधला असेल, महाविष्णूचा अवतार संत ज्ञानेश्वर माऊली. याच वारकरी संप्रदायाच्या अलौकिक भक्तीचा आवार जर कोणी बांधला असेल, संत श्रेष्ठ नामदेवराय. याच आवाराचा ज्ञानरूपी खांब झाले संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. या साऱ्यांच्या वरती कळस म्हणून राहिले संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि माऊली आपला पारनेर तालुका देखील काही कमी नाही. याच वास्तुरूपी देवालयाच्या कळसावरती गुरुभक्तीचा ध्वजारोहण जर कोणी केला असेल तर संत श्रेष्ठ निळोबा राय. म्हणून आत्ताच राऊत महाराजांनी विषद केल्याप्रमाणे पंढरपूरला आलेत. पंढरपूरचा महिमा कुठेतरी विषद झाला पाहिजे. म्हणून
माझ्या गायनाला मी सुरुवात करत आहे. ऐका. अवसंत लौकिकता गद महिमा
स्वतःचे जन्मदाते आई वडील यांच्या गळ्याला दोरी लावली आणि स्वतःची बायको खांद्यावर घेतली आणि पुंडलिक तीर्थाटनाला निघाला. घनघोर अशा जंगलातून जात असताना रात्रीच्या मुक्कामी ते रोहिदास तंभार यांच्या घरी मुक्कामी गेले. रात्रीचं जेवण वगैरे आटोपलं. थकलेले भागलेले होते, निवांत झोपी गेले. भल्या पहाटेला अलाराम वाजला. माऊली पूर्वीचा अलाराम वेगळा होता.
आताचा अलाराम वाजला तर उठला, नाही वाजला तर भरोसा नाही. पूर्वीचा अलाराम काय होता? कोंबडा अरवायचा. कोंबडा अरवला, त्या आश्रमातील महिला भगिनी जाग्या झाल्या. सुंदर असं सडा संमार्जन झालं. आणि पूर्वी चरितासाठी दळण दळावा लागायचं. सुंदर अशी जात्यावरली ओळी चालू झाली. अग सुंदर बाजा तुम्हाला सांगून जाईल. पोटा पुढे टाळी वाजवा, कोणत्याही प्रकारचा गडबड घोटाळा होणार नाही. हृदया पुढे टाळी वाजवा, आघात येणार नाही. पोटा पुढे टाळी वाजवा, तुमचं दात पडणार नाही. डोळ्या पुढे टाळी वाजवा, तुम्हाला चष्मा लागणार नाही. आणि हरिभजनात, हरिकीर्तनात डोक्यावर हात घेऊन टाळी वाजवा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अनुभव
त्यांचा थोर असा उपदेश आणि रोहिदास महाराज आपल्या आई वडिलांची करीत असलेली सेवा बघून पुंडलिकाच्या मनात देखील परिवर्तन झालं. आपल्या केलेल्या कार्याचा त्याला पश्चाताप झाला. पुन्हा आई वडिलांची सेवा करू लागला. आई वडिलांची सेवा कशी केली पहा. माता पित्याची सेवा करीत आपल्या आई वडिलांची करत असलेला सेवा बघून या विश्वाचा बाप पंढरीचा पांडुरंग साक्षात भेटायला आला. हे पुंडलिका, मी तुला प्रसन्न आहे. काय मागायचे ते माग. देवादी देवा ठीक आहे. अनिलराव चिमटे दिंडीचे आचार्य. अनिलराव चिमटे दिंडीचे आचार्य. हा, तसेच अनिलराव चिमटे दिंडीचे आचार्य यांच्याकडून देखील चालू कार्यक्रमासाठी 101 रुपयाच्या पारितोषिकाला पार्टीच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. धन्यवाद. आणि कुठे आलो होतो आपण? पंढरपूरला का? ठीक आहे. आणि पुंडलिक म्हटले, ही देवादी देवा ठीक आहे. जोपर्यंत माझ्याच्याने माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मला तुझ्याकडे येण्यासाठी वेळ नाही. हातातली वीण भेटवली. आज 28 युग झालेत. पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग अजून इष्टत उभे आहेत. परंतु तरी पण पांडुरंग म्हटले, तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. देवादी देवा ठीक आहे. ज्या ज्या वेळेला तुझ्या नावाचा जयघोष होईल तुझ्या नावाच्या आधी माझं नाव आलं पाहिजे. माऊली विचार करा, आपण काय मागितलं असतं? प्रपंचात सुख, पैसा, धन. परंतु पुंडलिकाने काय मागितलं? तुझ्या नावाच्या आधी माझं नाव आलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो पहा, पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. असो, आई वडिलांची सेवा केली म्हणून साक्षात परब्रह्म विटेवर उभं राहिलं. म्हणून पुढील चरणात कवीने काय म्हटले पहा. माता पित्याची सेवा केली या श्रावण बाळानं, श्रावण बाळानं आणि स्वदया जला नसरताने येता लागले राजा.
पहा आत्ताच्या काळातील पुंडलिक आत्ताच्या काळातील पुंडलिक आत्ताच्या काळातील आई वडिलांची सेवा करत नाही. एखादा बहादर असं म्हणतो काय केलं माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी. आई वडिलांची पुण्याई आई वडिलांनी केलेलं कार्य छोटस काव्यात्मक वर्णन आलेलं आहे आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. आई वडिलांनी काय केलं आपल्यासाठी. बाप माझा वडत आई माझी फुलताई ग सईबाई. आई माझी फुलताई आई
भूमीतून वृद्धाश्रम हे नाव पुसून जाईल ना, त्यावेळेला खरं वारकरी म्हणून आपण नक्कीच आपला गौरव करण्यात येईल. आणि म्हणून कुणी कुणी दिंडीला देणगी देतो, कुठेतरी मंदिराला देणगी देतो, उपास तापास करतो. परंतु एका सुभाषित कारणानं सुंदर असं वर्णन केलंय, अरे किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा, अरे किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा, कबूल तो उसका हुआ जिसने माँ बाप को अपने पास रखा, जिसने माँ बाप को अपने पास रखा. म्हणून तुकाराम महाराजांनी सुंदर असं वर्णन केलंय, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, तेनेने जावे तीर्थासी. म्हणून पुढील चरणात कवीने काय म्हटले पहा. आणि जर हे सुपुत्र जर जन्माला यायचं असेल तर ज्या मातेच्या पोटी तो पुत्र जन्म घेतो, ज्या पित्याच्या पोटी जो पुत्र जन्म घेतो, त्या मातेची कुस देखील पवित्र लागते. अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत राजा शिवछत्रपती यांची मातोश्री आऊसाहेब जिजाबाई, माझ्या जिजाबाईंची पुण्याई कशी होती पहा. ज्या वेळेला माझ्या जिजाबाईला डोहाळे लागले, आता डोहाळे लागल्यानंतर त्या स्त्रीला आपल्या आवडीचं काहीतरी खावं वाटतं, कोणाला बोर खावं वाटतात, कोणाला चिंचा खावं वाटतात, कोणाला त्या सारवलेल्या भीतीचे पोपडे खावं वाटतात. मावशी बरोबर आहे का? परंतु आता त्या सारवल्या भिंती काय सारवायजोग्या राहिल्या नाहीत, परंतु सारवलेल्या भिंतींचे पोपडे आणि चिंचा खाऊन काय छत्रपती जन्माला येऊ शकत नाही. मग माझ्या जिजाबाईला काय वाटत होतं पहा. असे वाटत जेव्हा तवी पोतीचा लावी भरजेव्हा तवी पोतीचा लावा. सह्याद्रीच्या कड्या कपारातून भ्रमण करणारे मावळे यांना संघटित करून वयाच्या 16व्या वर्षी राजानं स्वराज्याची शपथ घेतली. माऊली आपलं पोरग वय वर्ष 16 असताना काय करतंय विचार करा. आणि ज्यांना आपण संत पदात माऊली म्हणून संबोधतो, कोण? साधकांचा माय बाप दर्शन हरिचा सर्वभूती एक रूप ज्ञानोबा माझा
कल्याणासाठी पसायदान मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. ता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावं विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वंचिल तो ते लाहो प्राणी जात. म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ख्यातीचं वर्णन करताना पंढरीच्या पांडुरंगाचे लढीवाळ भक्त नामदेवराय काय म्हणतात पहा. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती.
रे